हे तुम्हाला गरोदरपणात बेड रेस्ट सांगितलाय का आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रेस आणि टेन्शन आलंय, बापरे बेड रेस्ट, मी तर पूर्ण झोपू नये, माझं किती वजन वाढेल. तर आजचे सगळे व्यायाम तुमच्यासाठी. बेड रेस्टमध्ये व्यायाम श्रेया, डॉक्टरांनी तर फक्त मला हलायला सांगितलंय की वॉशरूमला जावा, जेवायला बसा, बस एवढंच करायचं आहे. तरी पण व्यायाम अलाउड आहेत का? येस. आज आपण जे व्यायाम करणार आहोत ते स्पेशली डिझाईन केले आहेत त्या लोकांसाठी ज्यांना गरोदरपणात बेड रेस्ट सांगितलेला आहे. बेड रेस्ट सांगायची कित्येकही कारणं असू शकतात. ब्लिडिंग स्पॉटिंग तुम्हाला झालं असेल तर, किंवा IVF प्रेग्नन्सी असेल तर, किंवा तुमचं युट्रस वीक असेल तर, किंवा डॉक्टरांना असं वाटतं की माइट बी ट्विन्स प्रेग्नन्सी आहे आणि किंवा डॉक्टरांना असं वाटतं बाईल ड्युरिंग द चेकअप की तुमची बॉडी नाही घेऊ शकत आहे डेव्हलपिंग प्रेग्नन्सी, तर डॉक्टर तुम्हाला बेड रेस्ट सांगू शकतात. पण हे जे सगळे व्यायाम आहेत ते तुम्ही बेड रेस्टमध्ये असताना पण तुमच्या बॉडीतला ब्लड सप्लाय मेंटेन ठेवणं, तुमच्या बाळाची वाढ नीट होऊ देणं, त्याच्याचबरोबर इन्श्युअर करेल की तुमच्या बाळाला रक्तपुरवठा नीट मिळेल आणि तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि हॅपी राहाल. कारण बेड रेस्टवाला माणूस काही 24 तास TV, मोबाईल, आयपॅड नाही बघू शकत, अखंड चॅन्टिंग्स आणि गाणी नाही ऐकू शकत, आणि आपण ऐकून ऐकून पण किती ऐकणार आहे या सगळ्या गोष्टी. तर दिवसातून एक 10 ते 15 मिनिटाचा हा जो व्यायाम आहे तो तुम्हाला खूप जास्त मदत करेल. म्हणून तुम्हाला जरी बेड रेस्ट असेल तुम्ही हे व्यायाम केलेच पाहिजे. चला बघूयात व्यायाम कसे करायचे आणि कोणते करायचे. चला तयारीत राहा. आता आपण व्यायाम सुरू करतोय. पहिलं मानेपासून सुरुवात करणार आहे. खाली बघायचं आहे, सावकाश वरती बघायचं आहे. कोणत्याही मुवमेंटला कोणताही झटका द्यायचा नाहीये. सावकाश खाली बघा, सावकाश परत तुम्हाला वरती बघायचं आहे. नॉर्मल ब्रीदिंग करत राहा आणि जो व्यायाम चाललाय तो तुम्हाला माझ्याच बरोबर करायचा आहे. म्हणून सावकाश खाली बघायचं, सावकाश वरती बघायचं. ही मूवमेंट एकदम हळू करायची आहे कारण मान ही अखडते, अखंड झोपून पण मान अखडते. लक्षात ठेवा हे सगळे व्यायाम अगदी सेफ आहे. तुम्ही बेडवरती बसल्या बसल्या करू शकता. आपण 5-5 वेळा सगळे व्यायाम करतोय बिकॉज ते महत्त्वाचं आहे. एकदा तुम्हाला एक्सरसाइजचा सिक्वेन्स कळला की दररोज व्हिडिओ समोर ठेवला एकदा तुम्ही लोक की तुम्ही लोक व्यायाम चालू करू शकता. आता उजवा कान उजव्या खांद्याकडे घेऊन जायचं आहे, मग सावकाश डावा कान डाव्या खांद्याकडे घेऊन जायचं आहे. एक्झॅक्टली सेम गोष्ट परत आपल्याला 5 वेळा रिपीट करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे, मग सावकाश डावा कान डाव्या खांद्याकडे. हे फार जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही सिक्वेन्शियली ही जो गोष्ट कराल जेणेकरून मान अखडणार नाही, पोश्चरल इश्यू नाही होणार, तुम्हाला रिलॅक्स वाटतं. आणि खांद्यासाठी, ब्रेस्ट टोनिंगसाठी, मानेसाठी हे सगळेच व्यायाम आपण जे करतोय ते तुम्हाला फ्री फील करेल. पुढचा व्यायाम आता तुम्हाला उजवीकडे बघायचं आणि डावीकडे. उजवीकडे बघा, आरामात ब्रीदिंग करा, डावीकडे बघा, आरामात ब्रीदिंग, परत उजवीकडे बघा, आरामात ब्रीदिंग, परत डावीकडे बघा. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल कोणतेही व्यायाम करताना. व्यायाम हा कॅज्युअली घ्यायचा नाही आहे, पण आपण बेड रेस्ट जेवढा सिरियसली घेतो ना तेवढ्या सिरियसली हे बेड रेस्टवरचे व्यायाम पण करणं खूप जास्त महत्त्वाचं. बेड रेस्ट म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला पेल्विक एरियाचे मुवमेंट्स नाही सांगितले, पण जर तुम्हाला जेवायला, खायला, बाथरूमला जायची परमिशन आहे तर तुम्ही हे सगळे व्यायाम करू शकता. आता आपल्याला शोल्डर रोटेशन्स करायचे. अगदी सावकाश पुढून मागे. अगेन आय रिपीट, आपल्याला 5-5 वेळा रिपिटेशन करायचे. आता उलट्या साईडने करा. अगेन खांद्याच्या मुवमेंट, सावकाश पुढे मागे. आपण रोटेशन करतोय बेसिकली, ह्याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटतं. आता उजवा हात सावकाश वरती घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे आणि कोपऱ्याला कानापाशी ओढायचं आहे. इट्स अ ब्रेस्ट टोनिंग एक्सरसाइज. ब्रेस्ट टोनिंग का महत्त्वाची असते, कारण तुमच्या ब्रेस्टची साईज वाढलेली आहे, त्याच्याचबरोबर हे तुमच्या ट्रायसेप्सला, अप्पर बॅकला रिलॅक्स करतं. परत उजव्या हाताचं स्ट्रेचिंग आणि डाव्या हाताचं स्ट्रेचिंग. सो बेसिकली 5-5 वेळा आपल्याला दोन्हीकडचं स्ट्रेचिंग करायचं आहे आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढचा व्यायाम रिस्ट सर्क्युलेशन्स किंवा रिस्ट रोटेशन्स. हे फार महत्त्वाचं आहे का, कारण पण तुम्हाला सांगते, कारण CPS कार्पेल टनल सिंड्रोम, तुमच्या छोट्या जॉईंट्सला जो रक्तपुरवठा होतो त्याची काळजी जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. टाईटली क्लोज ओपन, टाईटली क्लोज ओपन. हे का महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, तुमच्या ब्लड सप्लायसाठी. आता उजवा हात साईडला घ्यायचा आहे, कोपर जमिनीवर टेकवायचा आहे आणि डावा हात वरून स्ट्रेच करायचा आहे. दुसऱ्या साईडला स्ट्रेच, सावकाश करा.
तुम्हाला कोणत्याही व्यायामाला वाटलं की नाही मला आता नाही करायचं, यू कॅन टेक अ ब्रेक. उजवीकडे. याने बाळाला रक्तपुरवठा चांगला होईल, बाळाची वाढ चांगली होईल, बाळाच्या ग्रोथ स्पर्टला मदत होईल, त्याच्याचबरोबर तुमची पाठ पण जरा मोकळी होईल. सो लक्षात ठेवा, हे जेंटल स्ट्रेचिंग होतं जे आपण आत्ता केलं. आता पुढचा व्यायाम सुसूच्या जागेला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. सो तुम्हाला असा विचार करायचा की तुम्हाला गायीची सुसू लागली आहे पण मी तुम्हाला जाऊ नाही देत. असं सुसूची जागा परत आतमध्ये ओढा, रिलॅक्स. परत एकदा सुसूची जागा आतमध्ये ओढा आणि रिलॅक्स. हा व्यायाम महत्त्वाचा. हा व्यायाम दिवसातून 2 वेळा तरी तुमच्याकडून 10-10 वेळा व्हायलाच पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला व्यवस्थित पोझिशन स्वतःची चेंज करायची. मस्त पाठीवरती झोपायचे. सावकाश झोपा, आपल्याला काही घाई नाही आहे. द वे आय टोल्ड यू, तुम्ही सगळे व्यायाम बेडवरती पण करू शकता. तुम्हाला अगदी उठून करायची काही गरज नाही. सो पोटाच्या मागची ही जी पाठ आहे, जिथली जागा आता मी तुम्हाला दाखवली, ती आपल्याला जमिनीवर टेकवायची. तो आपला हिप्सचा एरिया जो आहे तो आतमध्ये रोल करायचा आहे. सो पोटाच्या पाठची पाठ जी आहे ती जमिनीवरती टेकवायची आणि मग रिलॅक्स करायचं. तुम्ही जर बघत असाल तर मी हिप्स आणि प्रायव्हेट एरिया असं वरती ओढते आहे. पोटाच्या मागची पाठ जमिनीवर टच आणि रिलॅक्स. परत पोटाच्या मागची पाठ जमिनीवरती टच आणि मग सावकाश रिलॅक्स. परत एकदा टच. हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. याला पेल्विक टिल्ट म्हणतात. याने तुमच्या ओव्हरऑल बेडरेस्टमुळे जी एक अखडण तयार होते ती कमी व्हायला मदत होते. आपण 5 वेळा करणार आहे. तुम्ही हे 10 वेळा पण आरामात करू शकता. आयडियली हा व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे आणि बाळाच्या हेल्थसाठी खूप जास्त मदत होते. शेवटच्या 2 वेळा चालल्या. लास्ट 1 टाइम. व्हेरी गुड. मस्त. रिलॅक्स. आता आपण ब्रिज करणार आहे. खूप सारी लोक हा व्यायाम करताना घाबरतात पण घाबरू नका. हा पाठीसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे. कंबर उचलायची, होल्ड करायचं तुम्हाला 2 ते 5 सेकंड आणि मग सावकाश खाली ठेवायचं. परत तुम्हाला सावकाश हिप्स एरियावरती उचलायचं आहे, 2 ते 5 सेकंद वरती थांबायचं आहे आणि मग सावकाश खाली ठेवायचं. तुम्ही प्रत्येक व्यायाम 2-2 काउंटनी चालू करू शकता आणि मग हळूहळू त्याला वाढवू शकता. इट्स कम्प्लिटली युअर चॉईस. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉडी हलत राहिली पाहिजे. बेडरेस्टमुळे जे रिस्ट्रिक्शन आहे ते समजून घेऊन. ठीक आहे. आपण परत 5 वेळा हा व्यायाम करतो आहे. तुम्ही 3 वेळा करू शकता. सावकाश हिप्सला उचलायचं आहे आणि मग सावकाश परत हिप्सला जमिनीवर ठेवायचं आहे. परत एकदा करणार आहे आपण. सावकाश हिप्सला वरती उचलायचं आहे आणि सावकाश परत हिप्सला खाली ठेवायचं आहे. ओके. आता आपण दोन्ही पायाला हक करणार आहे. तुमचे डायजेशन, गॅसेसचे इश्यू, पेल्विक मोबिलिटीसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि कोणताही स्ट्रेच बाळावरती पिशवीवरती येत नाही. पोट मध्ये रिकाम आहे. सो तुम्ही दोन्ही पायाला जेव्हा जवळ घेताय तर मध्ये पोटाची जागा रिकामी ठेवलेली आहे, तेवढी होल्ड करायची आणि मग सावकाश एक एक पाय परत खाली सोडून द्या. व्हेरी गुड. आता मस्त डोक्याच्या मागे हात ठेवायचे, फोल्ड करू शकता आणि दोन्ही पाय एकत्र ट्विस्ट करायचे. डावीकडे आणि मग सावकाश उजवीकडे. परत सावकाश डावीकडे, सावकाश उजवीकडे. हे एकदम जेंटल ट्विस्टिंग आहे. या ट्विस्टिंगचा तुम्हाला खूप जास्त मदत होते. पाठ खूप जास्त मोकळी होते. जर तुमच्यापैकी कोणाला खूप जास्त ब्लिडिंगचा वगैरे त्रास होत असेल आणि डॉक्टरने अगदी वॉशरूम वगैरे पण अवॉइड करायला जर तुम्हाला सांगितलं असेल तर हे ट्विस्टिंग तुम्ही अवॉइड करू शकता. बट इट्स नॉन रिस्की फॉर चाइल्ड. तुम्ही लोकांनी केलं पाहिजे. आता मस्त पोटावरती हात ठेवा आणि बाळाशी बोला. पिलू तू एकदम सेफ आहे पोटाच्या आतमध्ये. मम्मा ते सगळं करणार आहे जे मम्माने केलं पाहिजे आणि तू ते सगळं कर जे तू केलं पाहिजे आणि आपण एकत्र एका टीमसारखे पुढे जाणार आहे. जस्ट टेक अ डीप ब्रेथ अँड एक्झेल आणि मग सावकाश एका कुशीवर वळायचं आहे आणि हळू उठून बसायचं. व्हेरी गुड. आता बसल्यानंतर आपल्याला प्राणायामाचं स्केड्यूल करायचं आहे. तर तुम्हाला अगदी व्यवस्थित स्वतःचं ब्रीदिंग आधी नॉर्मलला आणायचं आहे. एकदा तुमचं ब्रीदिंग नॉर्मलला आलं की आपल्याला शंख मुद्रा करायची आहे. डावा हात ओपन, उजव्या हाताचा अंगठा अंगठ्याच्या खाली आणि टर्न करून उजव्या हाताचं मधलं बोट आणि अंगठ्याचं टिप हे दोन्ही जॉईन करायचं. परत एकदा बघा.
अंगठ्याच्या खाली अंगठा रोल आणि हात टर्न करून शंख मुद्रा. शंख मुद्रा ही दोन्ही निप्पलच्या मध्ये ठेवायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि लेटर ओचं चॅन्टिंग करायचं आहे. परत दीर्घ श्वास घ्या. परत दीर्घ श्वास घ्या. रिलॅक्स. दोन्ही हात रिलॅक्स करा. सावकाश मांडीवरती ठेवा. आता आपल्याला भ्रामरी करायची. पहिल्या बोटाने कानाचे फ्लॅप बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि स्टार्ट. प्रिफरेबली खाली बघून करायचं आहे आणि थायरॉइडला पण फरक पडतो. सावकाश वरती बघा. श्वास घ्या. परत खाली बघा. सावकाश वरती बघा. श्वास घ्या. रिलॅक्स. दोन्ही हात पोटावरती ठेवायचे आहेत. बॉडी एकदम शांत ठेवायची आहे आणि बाळाबरोबर बोलायचं आहे. तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही ॲक्च्युली का आत्ता बेड रेस्ट करताय? कारण ते बाळासाठी आणि तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. थोड्या वेळसाठी बॉडी रॉक स्टिल ठेवा. कोणतीही न लागणारी मुवमेंट्स बॉडीची होता कामा नये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे काही केलं आहे त्याचे सगळे फायदे तुम्हाला आत्ता मिळणार आहे जेव्हा तुम्ही काही नाही करत. द इफेक्ट अँड द रिझल्ट ऑफ डुईंग विल बी इन नॉन डुईंग. हे इंग्लिशमध्ये खूप जास्त छान असं म्हण आहे की तुम्ही जेव्हा करता तेव्हा डोकं इन्व्हॉल्व आहे. आणि शांत बसून बाळासाठी खूप सारे व्हायब्रेशन्स रिलीज करा. बाळाला सांगा मम्मा एकदम हॅपी मम्मा आहे आणि मम्मा इज गोइंग टू डू एव्हरीथिंग पॉसिबल फॉर यू. आरामात दीर्घ श्वास घेऊन सोडायचा. आता आपल्याला 2 उशा लागणार आहेत. सावकाश डोळे उघडा. तुम्ही पहिल्यांदा घेताना माईट बी तुम्हाला उठून उशी घ्यावी लागेल, जसं मी पण घेते व्हिडिओसाठी. पुढच्या सेशनपासून म्हणजे उद्यापासून तुम्ही उशी घेऊन बसू शकता. 2 उशा घेतलेलं एनी टाईम बेटर. उशा एक्झॅक्टली कुठे असल्या पाहिजे? तुमच्या मांडी आणि गुडघ्या असं दोन्हीला मिळून खाली. पण अशा उशा घ्या की तुमच्या टाचा जमिनीवर टेकल्या पाहिजे. याने काय होतं, तुमच्या पायाला सूज येणार नाही, तुमची पाठ छान रिलॅक्स होईल, तुम्हाला खूप छान डोळा लागेल. आपण झोप येणं जे म्हणतो. आणि शांत असं झोपून मस्त तुमच्या आवडीचं म्युझिक ऐकायचं. तुम्ही ही गोष्ट जर तुम्हाला खूप बरं वाटलं ते दिवसातून एकदा किंवा 2दा पण करू शकता. पण हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही लोक गुडघ्याखाली उशी ठेवून एक 5 मिनटं तरी स्वतःला रिलॅक्स करा. शांत धबधबा इमॅजिन करा, वाहतं पाणी, सूर्यास्त किंवा चांदणे, चंद्र, तुम्हाला जे काही छान वाटत असेल. सावकाश एक पाय फोल्ड करा, एका कुशीवर वळा आणि माझ्याकडे बघून एक मोठी स्माइल द्या. टेक केअर. सी यू टुमॉरो. बाय. खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतंय ना? दररोज हाच व्हिडिओ लावा आणि माझ्याबरोबर व्यायाम करा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. दररोज माझी बडबड ऐकायची गरज नाही आहे. तुम्ही फॉरवर्ड करून प्रॉपर वर्कआउटपर्यंत येऊ शकता आणि वर्कआउट माझ्याबरोबर करा, पण दररोज करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा डॉक्टरांना जाऊन विचारतो, डॉक्टर मी व्यायाम करू का, तर ऑब्व्हियसली डॉक्टर तुम्हाला नाही म्हणणार आहे, कारण हे माहिती नाही की तुम्ही काय करताय, कोणाच्या अंडर करताय, का करताय. म्हणून समजून घ्या आपण का करतोय आणि कशासाठी करतोय आणि अकॉर्डिंगली वी हॅव टू गो हॅड. चला, थँक्यू सो मच तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमच्या की ज्यांना कोणाला गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, सासू आणि मम्मीचं ट्रेनिंग,
तुमचं बाळाच्या हँडलिंगचं ट्रेनिंग, तुमचे रेग्युलर व्यायाम, तुमचं रेग्युलर मेडिटेशन हे माझ्याबरोबर करायची इच्छा आहे, जॉईन करा www.myduja.com कोर्सेस सेक्शनमध्ये. आम्ही तुमच्यासाठी खूप छान कोर्सेस घेऊन आलो आहे, स्पेशली तुमच्या प्रेग्नन्सीच्या तयारीसाठी. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅव अ ग्रेट टाईम. बाय.